आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी शेरीकर गायत्री आज शिक्षणाचे खाजगीकरण हे समाजास मारक आहे याविषयी माझे मत मांडणार आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन, असे स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात म्हणतात. शिक्षण हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. तो राष्ट्रांनी अवलंबलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा कणा आहे. प्रत्येक राष्ट्राने जर आपली शिक्षण पद्धती नियमितपणे अद्ययावत ठेवली तरच त्या राष्ट्राचा विविधांगी विकास होऊ शकतो. एज्युकेशन या शब्दाचा अर्थ सुंदर विशद केला आहे. टू एड्यूस म्हणजे बाहेर काढणे. निरुपयोगी गोष्टी काढून टाकून उपयुक्त गोष्टींचे संवर्धन करणे म्हणजे शिक्षण होय. भारतात इंग्रज सरकारच्या हंटर कमिशनने सर्व मुलामुलींना वयाच्या किमान 12 वर्षांपर्यंत शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे असे मत मांडले. स्वातंत्र्यानंतरही कोठारी आयोग व उन्नीकृष्ण निकालामध्ये सर्व मुलामुलींना वयाच्या 14 वर्षांपर्यंत शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे याची जाणीव करून दिली. पण त्यानंतर जागतिक बँकेने भारत सरकारला कर्ज देताना शिक्षण यासारख्या अनुत्पादक गोष्टीवर खर्च न करण्याची अट घातली. यातच सरकारची मोठी पंचायत झाली. त्यामुळे सरकारने शिक्षणावरील खर्च कमी करण्यास सुरुवात केली व यातूनच शिक्षणाचे खाजगीकरण वाढीस लागले. शिक्षणाचे खाजगीकरण करून सरकार शिक्षण हक्क कायद्याला फाट्यावर मारून मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यापासून पळ काढत आहे. शिक्षणाचे मोठे मोठे मॉल उभे करून त्यात आकर्षक वस्तूंची मांडणी करावी आणि त्यातील प्रत्येक वस्तू प्रत्येकाला हवीशी वाटावी म्हणजे शिक्षणाचे खाजगीकरण होय. परंतु यामुळे शिक्षणाचा गुणात्मक व संख्यात्मक दर्जा ढासळत चाललेला दिसत आहे. सरकारने जे खाजगीकरणाचे धोरण अवलंबले आहे त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. त्यातला पहिला दुष्परिणाम म्हणजे शिक्षणाचा व्यापार झाला आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, राजश्री शाहू महाराज यांनी मोफत शिक्षण सुरू केले व गरिबांच्या मुलांची सोय केली. पण सरकारने नुकतेच जिल्हा परिषदेच्या शाळांचे खाजगीकरण करण्याचा GR काढला आहे. व्यापाऱ्यांनी ठराविक पैसे देऊन शाळेला आपले नाव देणे, त्यांच्या पैशातून शाळांची सुधारणा करणे अशी योजना आहे. परंतु ही योजना वरवर जरी चांगली दिसत असली तरी गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. सुरुवातीला जिओने फ्री सिम कार्ड वाटले व त्यानंतर हळूहळू रिचार्ज कसे वाढवले हे आपण पाहिले आहे. अगदी त्याचप्रमाणे सुरुवातीला मोफत शिक्षण द्यायचे आणि नंतर फिया वाढवायच्या आणि मग गरिबांकडे पैसे नाहीत म्हणून त्यांनी शाळेत येणं बंद केलं असं सांगून मोकळं व्हायचं. पुढे तीच अशिक्षित मुले गुन्हेगारीकडे वळतील व यातूनच गुलामांच्या पिढ्या जन्माला येतील. यापुढेही शिक्षणाचं खाजगीकरण जर असंच सुरू राहिलं तर गरिबांनी जायचं कुठं? त्यांनी आपल्या लेकरांना शिकवावं कुठं की अडाणी ठेवावं? त्यांनी उच्च शिक्षण घेऊ नये काय? त्यांनी नोकरीची अपेक्षा बाळगू नये काय? आज प्राथमिक शिक्षण सोडलं तर शालांत शिक्षणानंतर शिक्षण हे निशुल्क उरलेलं नाही. कितीतरी पैसे मोजून शिकवावं लागतं मुलांना. त्यामुळे शिक्षण हा केवळ पैशांचा खेळ झाला आहे. खाजगीकरणामुळे शिक्षण धनिकांचं की गरिबांचं असं म्हणण्याची वेळ आली आहे. लक्ष्मीच्या दारात सरस्वती अशी अवस्था या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे झाली आहे. यातील दुसरा दुष्परिणाम म्हणजे शिक्षकांना कमी पगारावर समाधान मानावे लागते. आज खाजगी शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांचा विचार केला तर त्यांना घरखर्च एवढे वेतन मिळत नाही. अगदी उच्च शिक्षण असलं तरी तुटपुंजे वेतन मिळतं. मग अशा परिस्थितीत आर्थिक विवंचनेत असलेला शिक्षक काय खाक विद्यार्थ्यांना शिकवणार? जेव्हापासून खाजगी शाळांची संख्या वाढली आहे तेव्हापासून शिक्षकांची किंमतही कमी झाली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. यापुढील दुष्परिणाम म्हणजे संविधानाने दिलेल्या शिक्षण या मूलभूत हक्काची पायमल्ली. ज्या शिक्षणाला संविधानात मूलभूत हक्क म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे तोच शिक्षणाचा अधिकार आता सरकारला बजावता येत नाही, तो जनतेपर्यंत देता येत नाही. आणि आता तेच सरकार स्वतःच्या शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठं खाजगी कंपन्यांना विकत आहे. अरे तुम्ही राज्यघटनेत असताना जर शिक्षणाचा अधिकार जनतेला देऊ शकत नसाल तर या खाजगी कंपन्या देतील ज्या फक्त आणि फक्त नफा कमवण्यासाठी आल्या आहेत. अशा प्रकारे या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे संविधानातील मूलभूत हक्कांना हरताळ फासले जात आहे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020चा मसुदा तयार करण्यात आला आहे. उच्च शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी NED ने परदेशी विद्यापीठांना भारतात संकुल स्थापनेची अनुमती दिली आहे. ही विद्यापीठे भारतीय नसल्यामुळे त्यांच्यावर UGCचे कसलेही नियंत्रण नसेल. या सर्वाचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे परदेशी विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण द्यावे. पण मी म्हणते आधी सरकारने भारतीय विद्यापीठांच्या विकासाकडे लक्ष द्यावे. हे म्हणजे असे झाले घरात अंधार आणि पाहुण्यांना पायघड्या.
परदेशी विद्यापीठांना बोलावून शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण वाढवून सरकार आपल्या जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाही. आज जगभरातील आकडेवारीचा विचार केला तर आपल्याला असे दिसून येते की प्रगत देशातील जास्तीत जास्त मुले ही सरकारी शाळेत जातात. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर आणि युरोपातील सर्वच देशातील 99% मुले ही सरकारी शाळेत शिकतात. त्यामुळे तेथील शिक्षण व्यवस्था ही जास्त विकसित व व्यवस्थित आहे. भारताला जर खरंच जगातील महान देश बनवायचे असेल तर प्रथम मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्यायला हवे, तरच भारत जगातील महासत्ता बनेल. पण शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे मोफत तर सोडाच, पण सवलतीच्या दरातही शिक्षण घेणे कठीण झाले आहे. आज हा वादविवाद स्पर्धेचा ज्ञानयज्ञ ज्या विद्यालयाच्या प्रांगणात सुरू आहे ते सुद्धा एक अनुदानित विद्यालय आहे. माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी अनुदानित विद्यालयातील आहेत. या सर्वाचा एकमेव उद्देश आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. जर शिक्षणाचे खाजगीकरण झाले तर अशा प्रकारच्या स्पर्धांचे ज्ञानयज्ञ आयोजित केले जातील का? कारण खाजगी शाळा, महाविद्यालय हा केवळ आणि केवळ त्यांच्याच नफ्याचा विचार करतील. त्यामुळे शेवटी मी एवढेच म्हणेन, समाजातील सर्व घटकांनी, नागरिकांनी, शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षणाच्या खाजगीकरणाला सर्वच मार्गांनी विरोध केला पाहिजे. अन्यथा गुलामगिरी पत्करून गुलामांच्या पिढ्या तयार होतील हे लक्षात घ्यावे. प्रायव्हेटायझेशन इज मोर इफिशियंट अँड इफेक्टिव्ह इन सम केसेस बट नॉट इन एज्युकेशन. त्यामुळे माझे असे अगदी ठाम मत आहे की शिक्षणाचे खाजगीकरण समाजास मारकच आहे. ते देशाला प्रगतीकडे नाही तर उलट अधोगतीकडेच खेचत आहे. धन्यवाद.